अशा पद्धतीचा तो निर्णय नाही. त्याला संसदेमध्ये कायदा करावा लागतो. त्याला संसदेमध्ये कायदा करावा लागतो. हा शेड्यूल कास्ट पूर्ण देशाचा बदल नाहीये, राज्याला दिलेला अधिकार आहे. हे संविधानामध्ये तरतूद आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हा राज्याला दिलेला अधिकार हा 13% विभागणी आहे. 13% कमी किंवा जास्त होत नाहीये. काही समाज विदर्भामध्ये एससी मध्ये आला तेव्हा कुणी काही म्हणलं का कुणी? आता आलं वाटतं या 5-10 वर्षामध्ये, बरोबर ना? विदर्भामध्ये शेड्यूल कास्ट मध्ये काही समाज आला तेव्हा कुणी विरोध केला नाही. मग आपण सगळं डोळसपणे पाहत राहतो. आणि जेव्हा ही मागणी शासनाकडून, केंद्राकडून, सुप्रीम कोर्टाकडून येते तेव्हा सरकारला, सुप्रीम कोर्टाला विरोध करण्याच्या ऐवजी आपण मातंग समाजाला विरोध करून काय साध्य करत आहोत? आपण मातंग समाजाला विरोध करून काय साध्य करत आहोत? आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणण्याचा आपल्याला अधिकार आहे का? ज्या वंचितांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण आणलं संविधानामध्ये, ज्या छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण आपल्या 50% आपल्या शाहू संस्थानामध्ये दिलं, हे वंचितांसाठी दिलं. साधा त्या शाहू महाराजांचं उदाहरण सगळ्या वैचारिक अडाण्यांना माहित आहे. ही शाहू महाराजांनी त्यांच्या मित्रांनी प्रश्न विचारला की या मारामांगांना म्हणले आरक्षण कसं काय दिलं तुम्ही? त्यांनी त्यांच्या तबेल्यामध्ये नेलं त्या मित्राला, शाहू महाराजांनी, आणि तबेल्यातल्या त्यांच्या कामगाराला सांगितलं की मध्ये हरभरे ठेव टोपल्यामध्ये, मोठे घोड्याला खायचे, आणि सगळे घोडे तबेल्यातले सोडून दे. ते सगळे घोडे एकदा सोडले आणि त्या हरभऱ्यावर तुटून पडले. आता जे ताकदवान घोडे आहेत ते कमजोर घोड्याला लाथा मारायला लागले. ते त्याला हरभरे खाऊच द्यायले नाही. शाहू महाराज म्हणले जे माग कमजोर घोडे आहेत त्यांच्यासाठी मी आरक्षण घेऊन आलो. हे लक्षात घ्या. त्यांना यांच्या बरोबरीला आणायचे ताकदवान घोड्याच्या, म्हणून मी आरक्षण घेऊन आलो आहे या कमजोर घोड्यांसाठी. मग आम्ही कमजोर घोडे आहे की नाही? अरे आम्ही कमजोर लोक आहेत. आम्ही पोतराज आहेत बाबा, आहे की नाही? आम्ही पोतराज आहेत. मग आम्हाला आमच्या पोतराजाच्या पोराला कलेक्टर व्हायचंय का नाही? प्राध्यापकाच्या पोराला नीट परीक्षेत मार्क पडलेत आणि पोतराजाच्या पोराला मार्क पडले. दोघांना सारखे मार्क. पोतराजाच्या पोरालाही तेवढेच आणि बौद्ध समाजाच्या प्राध्यापकाच्या पोरालाही तेवढे. गरज कुणाला आहे? आम्हाला गरज आहे रे त्या प्राध्यापकाच्या पोराच्या वडिलांची 4थी पिढी शिकते, त्याची पिढीच शिकलेली नाहीये. आमचं दुखणं समजून घ्या. आम्ही या रेसमध्ये टिकू शकत नाही. आम्ही सरेंडर झालोय. तुम्ही आमचं दुःख का समजून घेत नाही? बाबासाहेबांच्या अगोदरपासून शिक्षणाची चळवळ बौद्धामध्ये आहे. मातंग समाजाची आत्ताशी कुठं पहिली आणि दुसरी पिढी शिकत आहे. कसे टिकणार या स्पर्धेमध्ये? कसे टिकणार या स्पर्धेमध्ये? या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी बरोबरी यायला आहे का आमची बरोबरी? आम्ही पोतराजाची पोरं, आम्ही हलगी वाजवणाऱ्याची पोरं. तुमची आणि आमची बरोबरी होऊ शकत. म्हणून माझ्या बौद्ध समाजाच्या बांधवांनो, मातंग समाजाचं म्हणणं समजून घ्या. त्यांना विरोध करण्याच्या अगोदर त्यांचं मत समजून घ्या, त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांच्या दुःख आणि वेदना समजून घ्या. हे जे सोशल मीडियावर वार चालले ते बाजूला ठेवा आणि सामान्य मांगवड्यात येऊन एखाद्या मातंग समाजाच्या कचरा वेचणाऱ्या महिलेला विचारा, तुझं पोरगं ग्रॅज्युएट झालंय, ती म्हणती मला त्याला नोकरीला लावायचंय, त्याचा बाप पहिलंच मेलाय पण तो नोकरीला काही लागत. अरे यांना रेसमध्ये आणण्यासाठी, यांना स्पर्धेमध्ये आणण्यासाठी थोडी वर्गीकरणातून खुराक मिळणार आहे. त्याच्यातून हा समाज बरोबरीला येणार आहे. ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची संकल्पना घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये मैदानात उतरलेलो आहोत. म्हणून मी या परभणी जिल्ह्यातून, परभणीच्या या मोर्चामधून सांगू इच्छितो की या आरक्षण वर्गीकरणाला समजून घेऊन मातंग समाजाच्या सोबत बौद्ध समाजानं या लढ्यामध्ये लढणं हेच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अपेक्षित आहे. हे लक्षात घ्या.
हेच बाबासाहेबांच्या विचारांना आणि शाहूंच्या विचारांना अपेक्षित आहे. आपण तृतीय पंथासाठी लढतो, आपण मुस्लिमांच्या बुरखाधारी महिलांसाठी लढतो, आपण शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी लढतो. आपण मातंग समाजासाठी का लढू शकत नाही? त्यांनाही आपल्या चळवळीची गरज आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे, या चळवळीत असणाऱ्या आंदोलनाची गरज आहे. या सोबत मैदानामध्ये खांद्याला खांदा लावून लढू आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र हा देश आपण पुढे घेऊन जाऊ, असं आश्वासनाचा अपेक्षा मी बौद्ध समाजाकडून नक्कीच करेल. बाकी ज्यांनी ज्यांनी आम्हाला इशीला टांगलंय, नाही का नाही, लय इशीला टांगलं. आता शिव्या आमच्या एवढ्या येतात का कुणाला? एक शिवी दिली तर कानातून रक्त बाहेर येते. पण शेवटी बाबासाहेब आडवे येते, बरोबर आहे का नाही? नाही तर आम्हाला काय लागतं का? ते आमची एक बाई उभा राहिली तर सगळे पळून जाते. एक ठेवणीतली शिवी दिली. पण आमची लढाई तुमच्या सोबत नाही. बौद्ध मातंग आता ह्याचे पुरावे द्यायची आम्हाला गरज नाही. विठ्ठल उमापा पासून तर पोचीराम कांबळे पर्यंत, एकनाथ आवाडापासून तर जीएस दादा पर्यंत आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही. आणि पुरावे मागणारे तुम्ही कुणी नाही. ते 2-4 टपूचे तुम्ही कुणी नाही. तुम्ही कुणी नाही. तुम्हाला का म्हणून पुरावे द्यायचे? आम्ही बाबासाहेबांना मानणारी माणसं आहोत. आम्हाला काय कुणी शिकवायला आलेलं नाही बाबासाहेब. आम्ही स्वतः शिकलोय बाबासाहेब. आम्ही स्वतः शिकलोय बाबासाहेब आंबेडकर. आमची प्रेरणा आहे बाबासाहेब आंबेडकर. म्हणून कुणाला आम्हाला सर्टिफिकेट द्यायचे नाही. तुम्ही वैचारिक अडाणी, तुम्हीच कुठेतरी मोठ्या हॉस्टेलमध्ये ह्याच्यामध्ये जाऊन जरा बाबासाहेब शिकून घ्या आणि शिकल्यावर आमच्या सोबत स्पर्धेमध्ये वैचारिक लढाई लढण्यासाठी मग बघू कोण टिकते कोण नाही. म्हणून उद्या येणाऱ्या वर्गीकरणाच्या लढाईमध्ये लक्षात घ्या माझ्या मागायच्या माणसांनो, माता भगिनींनो. आता उद्या अजून एक मोर्चा आहे आपल्या मोठ्या भावाचा, बौद्ध समाज. आता तो ह्याच्यापेक्षा तिप्पट मोठा निघत, बरोबर आहे का नाही? कारण ते जागृत आहे. आपण जागृत आहेत का? आपल्याला बसायचं की नाही, इकडे तिकडे बसायला लागेल. इथून आपली सुरुवात आहे. अशा लोकांचं नेतृत्व हे सगळेजण करताय. अडाणी अज्ञानी लोकांचं नेतृत्व आम्ही करतो. ज्याच्या राहणीमानात अजून बदल नाही, अशा लोकांचं नेतृत्व आम्ही करतो. राहणीमानात ज्याच्या बदल नाही, अशा लोकांचं आम्ही नेतृत्व करतो. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवायचं, जेव्हा भिसे साहेब आवाज देते, भिसे साहेब